सध्या ट्रेंडिंगला असलेलं गाजलेलं महाराष्ट्रातलं भजन आहे, संपूर्ण देशात म्हटलं जातं. एक ताड़ी सब एक साथ. धन्यवाद. वा बहुत अच्छे. काय भजनाची आवड आहे तुम्हाला. वा सलाम आहे तुमच्या भजन भावनेला. तीन बाण केदारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हराओ ना. तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जाए. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. बिन कुछ पूछे कुछ पूछे श्याम हमारा आएगा, बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटाओ ना. तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना, ए मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल अब जल्दी आओ. हारे के सहारे बाबा हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण केदारी तीनों बाण चलाओ ना, ए मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. प्यारे जल्दी आओ ना, श्याम जल्दी आओ. काय जगाला आवाज देता गेवराईकर, जगाच्या मालकाला आवाज द्या, धावून येईल तुमच्या करता. यातलं नाही येत कोणी धावून. अरे धावून येण्याची तर लोक क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. राहिलो अनंताची पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची या. मुक्ताई लहान सांभाळी ती सर्व, परिब्रह्मांडासी घालितसे कव. कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई त्रिभुवन मुक्ताबाई त्रिभुवन पावन.
विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि तदवसन्नस्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमति परिणामः वदिगृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात भक्त हो प्राण भयाने खेळला शैला हो वैद्याचाही उपायात गेला अंताला हात जोडून महाराजांना हात जोडून महाराजांना गेला तो सामोरा गण गण कहे पायावरी यावार करे संतांच्या यावार करे संतांच्यावार करे संतांच्या क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडे मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची या
संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय. ज्या श्री महाराजांच्या भंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 3 चरणाचा विराणी भावप्रसंगातील अभंग सेवेकरता निवडला आहे. आपल्या या गेवराई शहरातला अत्यंत देखणा उत्सव कोणत्या निमित्ताने आहे, मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना आदरणीय असलेले की या बीड जिल्ह्यातलं व्यक्तिमत्व आदरणीय काकासो शिवाजीराव पंडित यांच्या 88व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळ्याचं गोड नियोजन संपूर्ण त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग, या परिवारावर गेली अनेक दशकं नितांत प्रेम करणारा त्यांचा जो गोड मतदार आहे, त्या संपूर्ण मतदारांनी, जीवलगांनी एक देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. ते माजी मंत्री म्हणून सगळ्या राज्याला, देशाला परिचित आहेत. नवे त्याच पुण्याच्या आधारावर या गेवराई विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचं सदस्यत्व पद सुद्धा या वर्षीच्या निवडणुकीमध्ये इथल्या मंडळींनी त्यांच्या मुलाच्या पदरात घातलं. असा सेवा करणारा हा पंडित परिवार आहे. या परिवाराच्या मी 17 वर्ष संपर्कात आहे, मोजून 17. हा तो परिवार आहे. मी काकांना आठवण देतो, मी वैकुंठवासी भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील आपल्याकडे येतात जेवायला, द्वादशीला, एकादशीला माळी वेसला पालखी मुक्कामी, आणि द्वादशीचं पारणं शिवाजीराव काकांच्या घरी सोडावं. वैकुंठवासी शिखर बँकेचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, तीच परंपरा आमच्या भैयासाहेबांनी मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष, कारण हा मुक्ताबाईच्या वाटचालीचा परिसर आहे. बीड हे असं एकमेव शहर आहे ज्या शहरामध्ये आईसाहेब 2 दिवस विसाव्याला असतात, 2 दिवस. आणि भला मोठा वाडा पंडितांचा सुभाष रोडला असल्यामुळं त्या घराचाही परिचय वैकुंठवासी भाऊंपासून आम्हाला आहे. मी लहान होतो तेव्हापासून त्यांच्याकडे जातोय. असा वारकरी जीवन, व्रतस्थ जीवन जगणारा, मुक्ताबाईवर नितांत प्रेम करणारा हा परिवार आहे. आईसाहेबांचे अनेक वारकरी त्यांच्याकडे झोपायला, राहायला, विश्रामाला, भोजनाला असतात. आणि ज्यावेळेला मला या कार्यक्रमाची माहिती आदरणीय चाटे सरांनी दिली, त्यावेळेला मनापासूनचा आनंद वाटला की त्यांचा आग्रह होता, बाबा आपण एक सेवा केली पाहिजे. सरांच्या आग्रहाने आणि तुम्हा सगळ्यांच्या आईवडिलांच्या दर्शनाचा गोड योग माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आज एखाद्याला चुकून धडक लागली, ठेस लागून खाली पडला, तर तो कीर्तनकारावच जाऊन पडेल इतके कीर्तनकार कीर्तनाला. बोलवून येत नाही इतकी सगळी मंडळी, पण योगायोग सगळा जुळून आला. आज मुद्दामच कार्यक्रम आहे, माझ्या गावात आहे, माझ्या शहरात आहे, आणि माझ्या आप्तजांचा आहे, माझ्या जीवलगांचा आहे, माझ्या सोयऱ्यांचा आहे, माझ्या जातीत माझे जातीचे मज भेटो कोणी, माझ्या वारकरी संप्रदायाच्या विश्वात काम करणारी माझी एक जात इथं कीर्तनाला येते असा आग्रह असल्यामुळं ही सगळीच माझी जीवलग सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाते, आजी बरवे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखिले सज्जन निरसला भाग शीन. तुकोबारे म्हणतात, वारकऱ्याला पाहिलं की शिनभाग निघून जातो. इतका आनंद आज या मंडपामध्ये, इतक्या टोप्या, इतकी धोतर कीर्तनाला आपल्यासारख्याच्या नशिबाला पाहायला मिळत नाही. ही शिवाजी बाबांची पुण्याई आहे, या पंडित परिवाराची पुण्याई आहे. आज हरिभक्त परायण श्रद्धेय माझे मित्र, उभ्या महाराष्ट्राचं भजन वैभव या गेवराई शहराचं नाव महाराष्ट्राच्या तख्तावर ज्यांनी पोहोचवलं, अशा आदरणीय मित्र अक्रूरजी महाराज साखरे कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांना मी धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो. ते म्हटले तुम्ही येत आहे, मी माझा प्रवास थांबवणार आहे, मी जाणार नाही, आवर्जून हजर राहील. आज उपस्थितही राहिले, महाराजांना धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय रामेश्वर बाबा राऊत कार्यक्रमाला उपस्थित आहे, बाबांचे चरणी प्रणाम. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव, हरिभक्त परायण किरण महाराज मोठे, हरिभक्त परायण आमचे बाप्पा महाराज राऊत, हरिभक्त परायण योगेश महाराज ठोसर, हरिभक्त परायण प्रणव महाराज तौर, माझे बंधू आदरणीय हरिभक्त परायण संतोषजी महाराज वनवे, महाराजांनाही धन्यवाद देतो. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व, मृदंगातला राजा म्हणून उभा महाराष्ट्र ज्यांच्याकडे बघतो
अशा आदरणीय आमचे भरतज्यांना पठाडे, उजव्या हाताला दोघं भावंड आहेत, साथीला आदरणीय हरिभक्त परायण शत्रुघ्न महाराज पठाडे, दोघंही भावांना साष्टांग दंडवत, त्यांच्या चरणी प्रणाम. माझे बंधू हरिभक्त परायण अंकुश महाराज काळे, नामदेव महाराज बेंद्रे, विठ्ठलजी महाराज गल्दर. कुठे विठ्ठल सिव्हिल ड्रेसमध्ये, त्याच्यामुळे ओळखलं नाही ना मी तुम्हाला. विठ्ठलजी महाराज गल्दर, आदरणीय बंधू वैभवजी महाराज पुजळके, आदरणीय मोठे महाराज बळीरामजी महाराज यादव, गोड ज्यांनी कीर्तनाची चाल गायली. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या संगीत साधनेनं ज्यांचा परिचय, पहिल्या दिवशी ज्यांचं भजन सुद्धा आपण ऐकलं, आदरणीय तुळशीरामजी महाराज अतकरे गुरुजी महाराजांनाही धन्यवाद. माझ्या दत्ता दादा ढवळींची गोड सिस्टीम, एकदा टाळ्या वाजवा. गोड पोरग आहे आणि त्यांनी खूप चांगली तरुण आहे, महाराष्ट्राला परिचय असलेला सिस्टीम साऊंड या ठिकाणी. माझे बंधू आमच्या मुक्ताबाई संस्थेचे गोड कीर्तनकार लखनजी महाराज पाटील, अनेक माझे सौदर हार्मोनियम साथीला असलेले आदरणीय सरांनाही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी वंदन करतो, फार वेळ विस्तारात घालवत नाही. आज माझ्याबरोबर आलेले माझे बंधू आदरणीय तुकारामजी पाटील भवर, आदरणीय आमचे प्रद्युम्नदादा विभूते, अनेक व्यापारी बीडचे आहेत. अनेकांचे फोन झाले, काहींची लागली नाही. दैठाण, आणखी पाडळशिंगी, मुक्ताबाईच्या वाटचालीची सगळी गावं, त्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतोय. तर अनेक आई साहेबाचे वारकरी, अनेकांचे नाव मला पाठही आहे, पण वेळेची मर्यादा आहे आणि मला असं वाटतं अभंगाचं चिंतन कीर्तनात महत्वाचं आहे. विठ्ठल अक्रूर महाराजांनी फोनवर ज्या वेळेला कार्यक्रमाची माहिती दिली त्यावेळेला समाधान वाटलं. पंडित परिवार हा वारकरी संप्रदायाचा फार चिकटून जीवन जगणारा परिवार आहे. आडनावाचे पंडित बरेच सापडतील, पण इतका पांडित्य मिळवलेला पंडित परिवार, पंडित कोणालाही म्हणतात लोक सध्या. पंडिताची व्याख्या काय, पंडित कोणाला म्हणावं? अहो, फक्त देखाव्यानं पंडित तयार झाला त्याला पंडित नाही. पांडित्य हे मनुष्याच्या जगण्यात असावं, ते वागण्यात असावं. जगामध्ये करार आहे आणि पंडित परिवाराच्या जगण्यात संस्कार आहे. करारातला आणि संस्कारातला फरक आहे. विद्येचा करार करून काही काळाकरता मिळवलेली विद्वत्ता कदाचित मनुष्याला, जगताला पंडित म्हणायला लावत असेल, पण आपल्या वारकरी व्रतस्थ जीवन जगण्याने, ज्ञानोबराय तुकोबार यांच्या सेवेने, चितकाला मुक्ताबाईच्या सेवेने खरोखर आडनावाला खरं ठरवणारा, त्या आडनावाचं सार्थक करणारा हा पंडित परिवार आहे. हो, महाराज म्हटलं कोणताही पंडित मला आवडत नाही. आणि कोण माझे मना हो का पंडित शहाणा, त्या पंडिताबद्दलचं चिंतन असं सांगितलं जातं. पंडित कोणाला म्हणतो? जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणारा पंडित. मग ते काय नाटकातलं पंडित ते जगात टिकेल का? असं म्हणे 12 वर्ष अभ्यास केला काशीला आणि तिथून घरी निघाला पायी. प्रवास करता 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 मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करता करता एका छोट्याशा गावात मुक्काम झाला. मारुतीच्या पारावर गेले, दर्शन घेतलं. गावातली 2-4-5 माणसं गोळा झाली. रामकृष्णारी रामकृष्णारी. कुठून आले? काशीचे पंडित. लांबलचक शेंडी, शेंडीला मोती बांधलेली. जास्त झाल्यावर माणसं त्याचा कुठं वापर करतील ते काही सांगता येतं का? काशीचे पंडित, 12 वर्ष अभ्यास केला आम्ही काशीला. असं? हो. अरे बापरे. ते म्हटलं आमच्या गावात एक पंडित आहे, करता का चर्चा आमच्या गावच्या पंडिताबरोबर? आता हा काशीहून आलेला विद्वान पंडित होता. मोठी माणसं मोठी असतात. ते म्हटले आपल्या ज्ञानात भर पडेल, बोलवा तुमच्या गावातल्या पंडिताला. यांनी बोलवून आला. यांच्या गावातला पंडित म्हणजे 1 नंबरचा मूर्ख पंडित, त्याला कवळीचं ज्ञान नाही. 2 जण बसले. वा, चर्चा करायची करायची, वाद घालायचा, विद्येचा वाद घालायचा. अहो पण हारलेल्याला काय, जिंकलेल्याला काय? नुकसान भरपाई काही लागेल ना, जिंकलेल्याला बक्षीस लागेल, हारलेल्याला मोबदला लागेल. म्हटले जो जिंकेल त्यानं त्या हारलेल्या व्यक्तीने जिंकलेल्याला आपल्या जवळची सगळी ग्रंथ देऊन टाकायची, जेवढी ग्रंथ संपदा आहे सगळी देऊन टाकायची. कबूल? कबूल. पहिला मान गावकऱ्याला, तुमचं गाव आहे बोला. त्यानं केली सुरुवात. तो म्हटला खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया. तो विद्वान पंडित म्हणेल का 12 वर्ष अभ्यास केला, पण हा जे म्हणून राहिला हे कोण्याच पुस्तकात दिसलं नाही. पर हे भाषा कोणती ते काही समजत नाही. काका खय्या मैया, त्याला काही ते जमत नव्हतं. त्यानं सारे ग्रंथ आणले आणि त्या विद्वानाला देऊन टाकले. मूर्खातल्या विद्वानाला. हे घ्या. डोळ्याला पाणी आलं महाराज त्या खरोखर विद्वान असलेल्या काशीच्या पंडिताच्या. तो म्हणे काय माणूस आहे गड्या. ग्रंथ घेऊन घेतले
हा विद्वान पंडित घरी आला. या विद्वान पंडिताचा लहाना भाऊ मूर्खातला पंडित होता. तो म्हणे का रे नाराज दिसून राहिला जरा. अरे म्हणे ग्रंथ गेले. का रे कोणाला? घडलेलं सगळं सांगितलं. त्याच्या लक्षात आलं अरे म्हणे दादा ते गिऱ्हाईक तुझं नाही गळ्या, ते माझं आहे, तू काळजी करू नको, उद्या तुझे ग्रंथ तुझ्याजवळ. अरे म्हणे काय बोलतो? आले म्हणून समज. लुंगी बिंगी लावून गेला त्या गावात. मारुतीच्या पारावर जातो बरोबर ते 2-4-5 जण होते. राम 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 राम. पंडित काशीचे पंडित घालता का वाद? कारजकाची जिरवली आमच्या गावातल्या पंडिताने. वादाला चालूय म्हणे, बोलवा त्याला. आले बसले. हारलेल्याने जिंकलेल्याला सगळे ग्रंथ द्यायचे. मान्य, कबूल करा सुरुवात. पहिला मान गावकऱ्याला. त्याचं ठरलेलंच होतं. खख्खा खय्या मैया, खख्खा खय्या मैया म्हणता बरोबर याने इकडून पाढाच चालू केला. ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, बडे मडैया, पोसे पोसैया, कटे कटैया, उडे उडैया, पके पकैया, उसके बाद खख्खा खय्या मैया. तो म्हणे मी लोगळा आता लय पाहिले पण याच्यासारखा नाही पहा. त्यानं सगळे ग्रंथ करून आणले, त्याला देऊन टाकले. ते सगळे ग्रंथ घेऊन घरी आला. तो विद्वान म्हणे लेका एवढं ज्ञान जर माझ्या घरात होतं तर मी काशीला खाऊन गेलो 12 वर्ष. हे जर तुझ्याजवळ होतं आगाऊ धंदे नाही. अरे तू हे केलं कसं? अरे तो म्हणे तो मूर्ख होता. काय मूर्खाच्या नादी लागतो रे? म्हणजे तो म्हटला खक्का खय्या मैया. अरे हो मलाही तेच म्हटलं रे. त्याचा अर्थ काय? काही नाही, मी माझ्या सोयीनं त्याचा अर्थ काढला. त्या शब्दाचा अर्थ असा होता खक्का खय्या मैया म्हणजे तू जेवला का? हो सांगितलं तरी हारतो आणि नाही सांगितलं तरी हारतो. अशा मूर्खाला सरळ रांगेत उत्तर द्यायचं नाही. त्याला मी जेवणाची पार्श्वभूमी सांगितली. ज्योते ज्योतय्या जमीन नांगरावी लागते, बोवे बोवय्या त्यात काही पेरावं लागते, शिंचे शिंचय्या त्याला पाणी द्यावं लागते, उगे उगय्या मग ते बाहेर निघू द्यावं लागते, मडे मडय्या चांगलं पीक जोरदार होऊ द्यावं लागतं, नंतर कटे कटय्या कणूस काटावं लागतं, उडे उडय्या त्यातला हा सार उडवावं लागतं, काढलेल्या साराचं पके पकय्या अन्न शिजवावं लागतं. ज्योते ज्योतय्या, बोवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, मडे मडय्या, पोसे पोसय्या, कटे कटय्या, पके पकय्या, उडे उडय्या, उसके बाद खख्खा खय्या मैया. त्यानं पाय धरले. तुम्ही टाळ्या वाजवल्या ना? शब्द वाढले म्हणजे माणसं टाळ्या वाजवता. हाच तुमचा माझा दोष आहे. शब्द वाढले तुम्हाला ते आश्चर्य वाटलं. आपण केवळ शब्दाचा खेळ आहे. शब्दाचा खेळ करणारे अनेक पंडित दिसतील. महाराज म्हटले ते पंडित मला आवडत नाही. मी त्या पंडिताच्या दिशेनं वाटचाल करणारा माणूस आहे. कोण? पंडित वाचक जरी झाला पुरता, 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 हे पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक
झाला पुरता, वाचक म्हणजे पेपर वाचक नाही, 18 पुराणांचं वाचन करणारा, जरी झाला पुरता, याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे असा पुरता असला, पंडित असला, तरी त्याला कृष्ण कथेची अर्थात भगवंताच्या कथेची आवड असावी. असे अनेक पंडित आहे जे पांडित्याचा वापर करतात पण कथेची आवड नाही. अरे हे ज्योतिषातले पंडित नाही, आडनावाचे पंडित आहे, तरी कीर्तनाला हजर आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं लेकरानं कीर्तनाचा सोहळा आयोजित केला, कार्यकर्त्यांनी कीर्तनाचा सोहळा आयोजित केला. त्यामुळं नाव मोठं लक्षण खोटं तसं नाही, आडनाव ही साजेची असली पाहिजे. आमच्या संत गजानन महाराज संस्थानच्या अध्यक्षांचं आडनाव खूप सुंदर आहे, गणेश. त्यांचं आडनाव गणेश आहे. काय महाराज संस्थान चालवतात, आडनावाला नाव साजेच. काहींचे आडनाव फार मोठे असतात. धन पाणी चालून कीर्तन खोलेचं काय उपयोग आहे त्या खोल्या आडनावाचा? अरे पाणी खुललं पाहिजे ना, जर आडनाव खोलेचं, पण आपल्याकडून होत नाही महाराज. त्यामुळं खरोखर तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे, या परिवाराचं कौतुक आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग, सीमित अभंग, छोटा अभंग मी सेवेकरता निवडला. तुकोबारायांना सोसलेलं क्षणाचं वाटतं आणि गोपिकांना देवाचं सुख क्षणाचं वाटतं. देवाकरता सहन केलेलं आणि देवाबरोबर सुख घालवलेलं क्षणात मोजावं लागतं. इतका त्या दुःखात आणि त्या सुखात आनंद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट. जी माणसं सोसतात त्यांनाच काहीतरी मिळतं महाराज. मी त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो, त्याने माझ्या हातात आरतीचं ताट दिलं, घ्या विशाल महाराज, लावा, करा पूजा. घेतलं ताट हातात, कुंकू लावायचं म्हटलं. कुंकू कशाला लावू, घानाला लावू? नाही हो महाराज. बरं बरं, हातोडीला लावतो. हातोडीला नसतं लावायचं. अरे मग छन्नीला लाव. अहो काय तुम्ही, हा बप छन्नीला नाही. मग भात्याला लावू का, गरम आहे तो, त्याला नाही लावायचं. अरे मग लावू कशाला, चिमट्याला लावू का? महाराज तुम्हाला फक्त कीर्तनच येतं गाड्या. अरे त्या आयरणीला कुंकू लावा, तिला झार घाला. अरे पठ्या पण जुनी आहे ती, असू द्या जुनी, माझ्या आजीची आजची. पण महाराज या लोहाराचं घर चालवणारी, ती सहन करणारी आयरन एवढं ध्यानात ठेवा. त्या आयरनीवर घाव करणारे अनेक गण संपले, आयरनीवर घाव करणारे अनेक हातोळ्या संपल्या, अनेक चिमटे गेले, तापवणारे भाते बदलले. सहन करणारे आयरन मात्र जशीच्या तशी. आयरन सहन करणारी, म्हणून तो लेकरू विधानसभेचं सदस्य गेवरायचं. सहन करणाऱ्याच्या आधारावर मिळतं ते. ज्या ज्या महिलांनी 2, 4, 5 वर्ष सासूचा जात सहन केला त्यांचा आज सुखात आहे, बरं झालंय. त्यांना सहनच करता आलं नाही, त्यांना काही मिळालं नाही. काही काळ माणसाला सहन करताच आलं पाहिजे महाराज. नांनारीला कारण सांगता येत नाही. ते म्हणते, माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदान झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. नाही तर भातुकलीच्या केळामधली राजा आणि करानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. तिचा धर्म आहे, तिचा शेवट, सुरुवात पती आणि शेवट देव असावा. पतिव्रतेचं आयुष्य, सुरुवात मालक, शेवट देव. तिनं कोणतंही शेवट देवावरच नाव. येत होते, जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडके त्याला घुंगर 12, पान खाते 13, काम वाहतो जरा जरा, नवरा घालतो विंजनवारा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, पाळा बांधते भिंगाचा, पाळ्यात वाळे 7 वाळे, आतल्या वाळ्यात घातला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर घालते कप, कपावर घालते घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी मुक्ताबाईची लेक. सुरुवात पती आणि शेवट देव, शेवट संत. हे जिला सूत्र साधता आलं ना, समजावतीनं सहनही केलं आणि सुख मिळवलं सुद्धा. तो कोबर आहे, तुम्ही काय सहन केलं? महाराजांनी सहन केलेले अनेक प्रमाण आपल्याकडे.
एक गोड प्रमाण सांगतो तुम्हाला. याची लागी वो तेजी अले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी हो, याची लागी या विषयाचा त्याग ओ जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वो वसविले निर्जना, पक्षिले फळमुळ प्राशिले जीवना. काय महाराज, काही काही महिला सहन करतात. सहन केलेल्याच्या आधारावर माणसाला काहीतरी मिळतं. गरीब आहे काही काळ काढा, अपमान होतोय जगात काढा काही काळ, एक दिवस तुमचा येईल. कमावलेलं पुरतच नाही, उत्पन्नापेक्षा घर खर्च जास्त आहे, काढा काही काळ. बापाच्या कमाईवर किती दिवस जगू, मला काही व्यापार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, पण माझ्याकडे जागा नाही, भाड्याच्या जागेवर किती दिवस काढू, काढा काही काळ. आहे तिथं म्हणा, हे दिवस कधीतरी माझ्या आयुष्यातून बदलणार आहे. सहन करण्याची क्षमता ठेवा. देव सहन करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो, कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागं उभा राहतो. आयतं खाणाऱ्याच्या पाठीमागं देव कधी उभा राहत नाही. दोनच गोष्टी होतात. एक, एखादी गोष्ट जास्त वापरली तर झिजते आणि नाही वापरली तर गंजते. अरे हे न वापरता गंजवल्यापेक्षा याला वापरून झिजवा. तुकोबारायांचं सोनं झालं, आपलंही होईल. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आम्ही मिळवलं, आम्हाला प्राप्त झालं. आता सोसणंच कोणाला शक्य होत नाही. सोसणं बाबा लग्नच होत नाही. होईल होईल, थांब जरा. नाही नाही यार, लग्न होईल ना, काही काळ काढ. अहो पण बाबा किती दिवस थांबू. बाप म्हणे गड्या कष्ट कर, चांगली नोकरी, काही प्रॉपर्टी वाढव, बरोबर लग्न होतं. तो म्हणे होणं तर राहिलं नाही, काय मार्गच सांगा. त्याचा बाप म्हणे प्रॉपर्टी वाढवल्याशिवाय, आपलं सगळं वाढल्याशिवाय लग्न होणार नाही. तो म्हणे पाहुणे येतात परत जाता, अरे वाढवलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आता बापाला असं वाटलं कष्ट करून वाढवलं पाहिजे, याने एकच शब्द ध्यानात ठेवला, वाढवलं पाहिजे ते. तो म्हणे पाहुणे आले, असं वाढवतो. आले पाहुणे, राम 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 राम, बसा. काय नाव? अमुक अमुक. बरं बरं, 12वी झाली का तुमची? डबल ग्रॅज्युएट आहे मी. त्याला वाढवायचं सांगितलं होतं, आता काय वाढवायचं ते ध्यानात ठेव. अरे बापरे, बाप म्हणले का आपला पोर आता 9वी फेल आहे, हा डबल ग्रॅज्युएट सांगून राहिला, म्हणजे रट्टेच खायचे काम आहे. किती भाऊ आहे तुम्ही? 2 भाऊ आहे वाटते. तू भाऊ? 20 एक भाऊ आहे आम्ही सगळे एकूण. त्याचा बाप म्हणे बिंडोखा वाळून राहिला, पण काय वाळून राहिला तू? अरे 20 म्हटल्यावर ते माझ्याकडे पाहून राहिले की 20. तो खोकलालाच लागला. बाप खोकलता खोकलता बाहेर जायला लागला. ते म्हणत खोकला आहे बहुतेक तुमच्या बापाला. खोकला? टीबी. अरे काय वाढवतोय पठ्या, वाढवा जरूर, पण होतावेळपणा वाढवू नका. सहन करण्याची कपॅसिटी वाढवा. काही काळ काढा. मनुष्याला तसं आहे तर काय मिळत नाही. कोणाला मिळालंय आजवर कोणाला भेटलं नाही. पण तुम्हाला जर कष्टानं काही मिळवायचं असेल तर देव समाजापुढं यातना सांगू नका. त्याला सांगा, किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात दिखाऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. किसको रिश्ते गिनवाऊ, किसे जात बताऊ मैं, क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाऊ मैं. हम सब की विपदा को बाबा हाय, हम सब की विपदा को बाबा आग लगावो ना. 3 बाण के दारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के दारी तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. पाहत होते परवा प्रेत यात्रा चालू होती, त्या प्रेत यात्रेत एक घुसला. अरे बापरे म्हणे काय गर्दी हो, संपलंय माझं कीर्तन बरं का. काय गर्दी हो, कोण वारलो? तो म्हणे ते 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, माझ्या अंदाजानं तोच वारला.
अरे म्हणजे तुला उत्तर देता येतं का, कळतं का तुला काही? तो पुढं गेला, कोण वारलं कोण वारलं कोण वारलं. समोर एक जण चालत होता, त्याच्या उजव्या हातात मडकण, डाव्या हातात कुत्रं होतं. तो म्हणे राम 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 राम. कोण वारलं? बायको वारली. मडक विधी, कुत्र तेच तिला चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जो धावून येतो त्याला घरी कसं ठेवू, म्हणून मी आपलं सोबत आणलं त्याला. तो विचारायला आलेला म्हणे, का हो कुत्र तर कामाचा आहे राजा आहे, तुम्ही 2-3 दिवस आपल्याला हे कुत्र द्या. तो म्हणे येळा झाला का तू, हे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मे कुत्र्यालाच येलाय, तू रांगेत उभा राहा फक्त. रांगेत दुःख मिटवण्याची लोक वाट पाहत आहे, मिटत नाही. त्याच्याकरता सोसा दुःख मिटवल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एका उदाहरणाची आज जाणीव करून देतो आणि समारोपाच्या दिशेनं प्रवास करतो. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं होतं का चाटे सर आपलं? तुम्ही काय क्लेम दाखल करू शकत नाही आमच्यावर, कोणा वेळ संपली कीर्तन संपलं त्याला काय. जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला दिंड्या जातात तसं जगन्नाथपुरीला दिंड्या जाण्याची पद्धत आहे. जगन्नाथपुरीला दिंडी चालली आणि जगन्नाथाला दिंडी जात असताना त्या दिंडीमध्ये एक सज्जन नावाचा वारकरी सहभागी झाला होता. अत्यंत सदाचारी जीवन. सज्जन महाराज वारकरी झाले, दिंडीत सहभागी झाले. गेवराईला दिंडी आली की जशी मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याची वाटप होते, 4 वारकरी आमच्याकडं, 5 वारकरी आमच्याकडं, 10 वारकरी आमच्याकडं, अशी वाटप करता की नाही तुम्ही? आता मला असं वाटतं आता भगवान महादेवाच्या दरबारामध्ये आपण सामूहिक भोजन ठेवतो, आधी वाटपच व्हायची. मी यावर्षी कीर्तन केलं गेवराईला पालखी सोहळ्यात. तळावर माझं कीर्तन योगायोगानं मला संधी भेटली होती तळावर सेवा करण्याची, गेवराईतच भेटली. काय झालं, तसं मुक्कामाची पद्धत तिथं अशी का वाटप व्हायची. रोज भजनाच्या आवडीत असलेले सज्जन महाराज वारकरी भजन करत चालायचे आणि भजन करता 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 गाव आलं, समारोप झाला दिंडीचा. वारकरी विनंती करायला यायचे गावकरी, आमच्याकडे जेवायला चला, आमच्याकडे जेवायला चला. एक साधक आला आणि म्हटलं, महाराज आमच्याकडे चला, 2 घास जेवण करा, आराम करा, पहाट काकड्याला या. बरं बरं येतो. सज्जन महाराज त्यांच्याकडे गेले आणि थांबले मुक्कामाला. भोजन घेतलं, प्रसाद खाल्ल्याबरोबर झोप लागली. कष्ट केलेल्या माणसाला लगेच झोप लागते. भूक ना मागे चबानावर नींद ना मागे बिछाना. ज्या माणसाला ओरिजिनल झोप आली त्याला पाठ टेकली की झोप, त्याला ओरिजिनल भूक लागली ताट पुढं आलं की जेवण. ज्या बाईच्या हातात दिवसभर रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू कापूस ये जरा, 3 दिवस झोपशील 3, तुला उठवायला इंजेक्शन देणं पडेल, उठून काऊन नाही राहिली बाजून. अरे कष्ट माणसाला झोपवता, आराम माणसाला जाग ठेवतो. सज्जन महाराज दिवसभर राबलेली झोप लागली त्यांना. मध्यरात्रीला त्या घराच्या मालकीने दार उघडलं आणि सज्जन महाराजांकडे आले. महाराज उठा, तुम्ही घरात आले तेव्हापासूनच तुमच्याकडं माझा डोळा होता, तुम्ही माझा स्वीकार करा. सज्जन महाराज म्हटले, अगं कोण तुला स्त्री म्हणेल? घरात तुझा नवरा झोपलाय आणि तू मला आवाज देते. तुझ्या इतकी नालायक बाई माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. अगं तुझ्यापेक्षा तर एखादी वेश्या बरी, हे तिचा व्यवसाय तरी थाटू नये, तू सोंग करते. जा निघून जा. ती म्हणे मला हात लावायला तुम्हाला माझा नवरा अडचणीचा आहे. आत गेली, पलंगाखालचा कोयता काढला. गेवराईकर सज्जन महाराजांना आवाज देऊन नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं. महाराज रक्ताचा पाठ व्हायला लागला, थरथर 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 कापायला लागले. लटलट कापणाऱ्या सज्जन महाराजांकडे ती बाई परत आली. ती म्हणे, महाराज ज्याचा धाक होता तो गेला, आता माझा स्वीकार करा. केसाला सुद्धा तुमच्या धक्का लागणार नाही, तुमच्यावर आरोप सुद्धा होणार नाही, नाळही येणार नाही. ते म्हटले, जी शरीराची भूक भागवण्याकरता जी बाई स्वतःच्या नवऱ्याला संपवू शकते, त्या नालायक बाईच्या नादाला मी लागून काय करू? आग लाव तुझ्या सौंदर्याला, मी मात्र तुझ्या घराच्या बाहेर पडतोय. बाहेर जशी पडली तशी आरडा ओरड केली. त्या बाईनं गाव गोळा केलं. देव जग खरा खोट्याचा निवाळा करत नसतं. महाराज काय खरं काय खोटं याच्या भांड्यात माणसं पडत नाही. माणसं दुसऱ्याच्या आयुष्याचे न्यायाधीश आहे आणि स्वतःच्या आयुष्याचे वकील आहे. दुसरा गुन्हेगार आहे म्हणून माणसं शिक्षा देऊन मोकळे होतात, आणि मी गुन्हेगार असून सुद्धा
मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्याकरता सगळे माणसं वकिली करतात. तुम्ही मी दुसऱ्याचे न्यायाधीश आणि स्वतःची वकिली यातच आपलं आयुष्य निघून जातं. मारला बाबा सजन महाराजांना, खूप मारलं. हाताला पायाला जखमा झाल्या, गाव लोकांनी मारले. राजाकडं आणलं सजन महाराजांना आणि त्या राजापुढं उभं केलं. सांगितलं महाराज असं असं कृत्य केलं यांनी. ते म्हटले चेहऱ्याकडे बघून काही वाटत नाही, पण कृत्य आहे, शिक्षा दिली पाहिजे. का रे तुझा उजवा हात पुढं. उजवा हात पुढं केला, हातच तोडून टाकला महाराज. सजन महाराजांना इतक्या वेदना व्हायला लागल्या. हात तोडल्याच्या वेदना नव्हत्या. ते म्हटले मी प्रपंच करत होतो तोपर्यंत काहीच झालं नाही, आणि मी दिंडीत आलो आणि हात तोडला, म्हणजे याच्यापेक्षा तर ते बरं होतं. झालं का. खूप वेदना. ते म्हटले पण एवढी वारी करू आणि आपलं जीवन संपून टाकू. जगन्नाथपुरीला जाऊ, तिथं समुद्र आहे, समुद्रात आपल्या प्राणाची आहुती देऊ. एकदा डोळ्यानं जगन्नाथाला पाहू, भगवंताला पाहू. वारी मात्र आता चुकू द्यायची नाही. चालत राहायचं. भजन करण्याजवळ गेले. ते म्हटले बरं मागो, आमच्याजवळ चालायचं नाही, पाप केलं. मी नाही हो पाप केलं. करू द्या, मला भजनाची आवड आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिली या पहारे, शेवटीचे गोड तेची खरे गा. रामकृष्ण वासुदेवा, जाणवी तसे जनासी. करू द्या मला भजन. भजनाचा आनंद आहे मला. तुला भजन करायचं पण माग इथं नाही, रथाच्या माग. काढून दिलं महाराज. सजन महाराज एकटे चालायचे, एकटंच देवाची आळवणी करायची, भजन करायचे. कोणी खायला दिलं खायचे, कोणी पाणी आणलं प्यायचे. कोणाच्या घरी झोपायला गेले नाही, रोडला झोपायचे, मारुतीरायच्या मंदिरात झोपायचे. घर कोणाचं पाहिलं नाही, उंबर ठाकोलांचा ओलांडला नाही. आपलं प्रवास चाललेला. सजन महाराजांचा तो प्रवास. सगळे तरंग थांबवले बुद्धीचे. अवाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, आणि फळाची हवा, हृदयी कामा केला रिगावा, की तयाचे आसनी दिवा, ज्ञानाचा गेला. आता सगळं संपलं. ज्याने सत्याचा बोकसा काढिला, असत्य तृण फुटा भरिला. खरं काढून टाकलं. खोटं भरलेल्या जगात काय प्रवास करायचं कोणाच्या घरात. खोटं अंतःकरणात भरलेल्या लोकांच्या घरात आपण आता प्रवास करायचा नाही, आपण जायचं नाही. आता मात्र या विश्वात आपल्याला तोच निहाळणार आहे, तोच सांभाळणार आहे, तोच आपला स्वीकार करणार आहे. या भावनेनं सजन महाराज चालत राहायचे. एकला चलो रे, कोणी मला नाही तोच, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. या भावनेने प्रवास चाललेला. प्रवास करता 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 भगवंताला दया आली. जगन्नाथपुरीला रथाची पद्धत आहे, तिथे रथ बनवला जातो आणि रथ मोडलाही जातो. तो भगवंतानं, जगन्नाथानं, मालकानं, स्वामीनं रथ पाठवला घ्यायला. कोणाला. सजन महाराजांना. सांगितलं त्या साधकाला रथात बसवून आणा. रथ घ्यायला का. सजन महाराज नावाचे वारकरी कुठे. पापी माणूस आहे हो, तुम्ही कुठून आले. आम्ही दिंडीतून काढू दिला मागे. म्हटलं आम्ही भगवंताच्या दरबारातून आलो, जास्तीचा शहाणपणा करू नका. तेवढा सजन कुठे आहे तेवढा दाखवा, देवाचा आदेश आहे. मागे गेले महाराज, बसा रथात, भगवंतानं बोलावलं तुम्हाला. तर रथात बसले. सजन महाराज जगन्नाथपुरीला आले. भगवान जगन्नाथाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. घळा 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 पाणी वाहत होतं. पाय धरले सोडत नव्हते. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, किंवा मग तो कोरवाळील जगजेठी, दाटईल कंठी सदगदित. तोही रडला, हाई बाबा रडला. काय झालं सजन. हात तोडला देवा. काही चूक होती रे. असं म्हणतात तेरी दरबार में देर है अंधेर नहीं, यहाँ किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और दोषी को कभी मुक्ति मिलती नहीं. मैं निर्दोष हूं फिर भी सजा, फिर भी हाथ कलम कर दिया हाथ मेरा. प्रभु तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम.
तेरे दीदार के लिए ये बंदा हैरान है रे राम. मी हैरान आहे देवा, मी व्याकुळ आहे देवा. का तोडला हात? सजन उत्तर पाहिजे. हो उत्तर दे. रथात बसवणारा तू आहे की हात तोडणारा तू आहे? हात तोडणारही मी आहे सजन, आणि रथात बसवणारही मी आहे. म्हणजे सजन, अरे हात तोडलाय तुझं कर्म आहे. तुझ्या समोरून गाय पळत जाते. काय पुढं? तिच्या पाठीमागं कसाब. पुढं गाय मागं कसाब, पुढं गाय मागं कसाब. गाय तुझ्या जवळून पळत गेली. पळता पळता तू पाहिली. तुला माहिती नाही, येणाऱ्याने येऊन विचारलं गाय कुठं गेली, तू बोलला नाही सजन. पण हात वरती केला आणि दिशा दाखवली. तुझ्या हाताच्या दिशेनं कसाब गायीपर्यंत गेला. त्यानं गायीला मारलं. गायीच्या मृत्यूला कारण तुझा हात होता. तुझा हात तोडला, हे तुझं कर्म आहे. वा देवा, माझं कर्म मला दाखवलं. तुझे आभार. पण का रे हात तोडला सजनचा? बरं झालं. त्या बाईनं तिचा नवरा मारला रे. बाईनं नवरा नाही सजन, गाईनं कसाब मारला. वा, डोळ्याला पाणी आलं. सजन ये. वरती घेतलं सजन महाराजांना, मांडीवर घेतलं जगन्नाथाने. देवा अरे नको तुझ्या मांडीवर. बस 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 सजन. किती वेळ बसू? ते दिंडी येईल पर्यंत बस. ते 2-4 खोडीचे गायक वादक ज्यांनी तुला भजन करू दिलं नाही ते येऊ दे, मग तुझी सुट्टी. ते आले बाबा एकदम. थोडे आम्ही आणली दिंडी. तुम्हीच आणली? या पुढे. सजन दिसला मांडी. अ देवा, अरे हा पापी आहे. तो पापी आहे की पुण्यवान आहे हे तुम्ही ठरवणारे कोण आहे रे? मी त्याला माझ्या मांडीवर बसवलंय. प्रभू आम्ही दर्शनाला आलो, माझं दर्शन पाहिजे असेल तर एकट सजनच्या पायावर डोकं ठेवा, तेव्हा माझं दर्शन होईल. नाही तर माघारी परत जा. जगन्नाथाचा साक्षात्कार आहे जगन्नाथाचा. सगळ्या वारकऱ्यांनी दंडवत घातलं, क्षमा याचना केली. चुकलं आमचं. सजन महाराज म्हटले देवा निघतो मी आता. अरे सजन माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रे. तुला काय वाटतंय आता? मला 100% विश्वास आहे. तुला काय वाटतंय या प्रश्नाचं उत्तर देताना माझे सजन महाराज म्हटले असतील, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निज सुख. आता हे निज सुख प्राप्त केलं. आता ज्याच्या आधाराने दुःख मिळवलं ते सोडू. सांडी मांडी मागे केल्या बरोबरी. ही मायेच्या आधारातली साधनं आम्ही त्याचा त्याग करू का? ती सुख नाही, अधिकची परी दुःखाची या. तुकोबाराने दुःखही दाखवलं आपल्याला. दुःख दाखवायला माय लागते महाराज. तुकोबारे आपली आई झाले. अहो मागचं मायेच्या आधारातलं सोडा आणि देवाचे चरण धरा, नाही तर दुःखी व्हा, रडावं लागेल. देवाची माया असू द्या, दुःख दाखवल्याशिवाय देव नीट राहत नाही. पहा कृष्ण होता, एक गोड वचन आहे. कृष्ण परमात्मा ऐकत नव्हते त्यावेळेला मैया म्हणायची तो ऐक कृष्णा, नाही तर तुला त्रास होईल बरं का. तो म्हटला कसला त्रास? चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी.